मित्रांनो, आज आपण सेक्शन 2 मधील पहिली पोयम सॉन्ग ऑफ द ओपन रोड यातील ब्रेनस्टॉर्मिंग हा टॉपिक बघणार आहोत. ब्रेनस्टॉर्मिंगमध्ये आलेल्या क्वेश्चन्सला आपण सॉल्व करणार आहोत. चला तर मित्रांनो बघूया ब्रेनस्टॉर्मिंग. या ब्रेनस्टॉर्मिंगमधील ॲक्टिव्हिटी फर्स्टमध्ये 3 सब क्वेश्चन्स आहे. त्यातील पहिला सब क्वेश्चन, pick out the lines showing that the poet is prepared to enjoy every moment of his journey. म्हणजे काय की तुम्हाला या कवितेतील अशा लाईन्स काढायच्या आहे की ज्यामध्ये पोएट हा त्याच्या जर्नी दरम्यान, त्याच्या प्रवासादरम्यान प्रत्येक मोमेंट एन्जॉय करत आहे. आपण यातून काही लाईन्स काढलेले आहेत, आपण बघूया. फर्स्ट, afoot and light-hearted, I take to the open road, healthy, free, the world before me, the long brown path before me, leading wherever I choose. ही एक लाईन आहे की ज्यामध्ये कवी हा त्याची जर्नी एन्जॉय करत आहे. लाईट हार्टेड आणि फ्रीली तो एन्जॉय करत आहे. या पायवाटवरून चालत असताना तो कोणाच्याही बंधनाखाली न येता स्वतःच्या चूज केलेल्या मार्गाने चालत आहे. त्याला वाटेल त्या मार्गाने तो जात आहे. सेकंड लाईन, स्ट्रॉंग अँड कंटेंट आय ट्रॅव्हल द ओपन रोड. एका मजबूत आणि समाधानी मनाने मी हा ओपन रोड चालत आहे. अशा या 2 लाईन्स ज्या या जर्नी एन्जॉय करताना पोएटने व्यक्त केलेल्या आहे. आता दुसरा सब क्वेश्चन, बाय ओल्ड डिलिशियस बर्डन्स द पोएट मीन्स. ओल्ड डिलिशियस बर्डन्स कवीच्या मते काय आहेत? 4 ऑप्शन्स दिलेले आहेत. फर्स्ट, द लगेज, सामान. सेकंड, दॅट इज बी, द फूड ही कॅरीज, सोबत घेतलेलं फूड. सी, द स्ट्रेस ही बिअर्स ड्युरिंग द ट्रॅव्हल्स, सोबत तो जो ताण घेतो आहे, तणाव घेतो आहे प्रवासादरम्यान तो. आणि शेवटचं डी, स्वीट मेमरीज ऑफ द पास्ट, जुन्या काळातील त्याच्या गोड स्मृती. मित्रांनो, कवितेच्या शेवटच्या भागात आपल्याला ओल्ड डिलिशियस बर्डन्सबद्दल वर्णन करताना आपल्याला पोएट दिसत आहे. स्टील हिअर आय कॅरी माय ओल्ड डिलिशियस बर्डन्स, आय कॅरी देम मेन अँड विमेन, आय कॅरी देम विथ मी वेर एव्हर आय गो. पोएटसोबत असलेल्या पास्टमधील स्वीट आणि ओल्ड मेमरीज तो सोबत घेऊन जात आहे. म्हणून याचं उत्तर स्वीट मेमरीज ऑफ द पास्ट. नेक्स्ट, थर्ड क्वेश्चन, द पोएट इज अ पर्सन हू इज फ्री फ्रॉम ऑल इनहिबिशन्स. डिस्कस हाऊ द कन्सेप्ट ऑफ फ्रीडम इज एक्सप्रेस्ड इन द पोएम. पोएट असा व्यक्ती आहे की जो सर्व प्रतिबंधांपासून मुक्त आहे, कोणत्याही बंधनाखाली नाही आहे. इनहिबिशन्स म्हणजे प्रतिबंध. या कवितेत फ्रीडमची कन्सेप्ट म्हणजे स्वातंत्र्याची संकल्पना कशी व्यक्त केलेली आहे त्याबद्दल चर्चा करायला सांगितलेली आहे. आपण इथे एक उत्तर तयार केलेलं आहे. द कन्सेप्ट ऑफ फ्रीडम इज डिस्कस्ड ॲज फॉलो. आपण पॉईंट्स तयार केलेले आहेत. एक, द पोएट इज लाईट हार्टेड विदाऊट एनी बाउंड. कोणत्याही बंधनाशिवाय पोएट हा लाईट हार्टेड आहे. इथं फ्रीडम आपल्याला क्लिअर दिसतोय. सेकंड, ही लुक्स द वर्ल्ड हेल्दी अँड फ्री. त्याला हे वर्ल्ड हेल्दी आणि फ्री दिसत आहे. थर्ड, ही कॅन चूज एनी पाथ बिकॉज ही हॅज अ फ्रीडम. त्याला स्वातंत्र्य असल्यामुळे तो कोणताही पाथ चूज करू शकतो. आणि शेवटचं, द रोड थ्रू विच ही गोज इज ओपन फॉर हिम. ज्या मार्गाने तो जात आहे तो रोड त्याच्यासाठी ओपन आहे, फ्री आहे. आता आपण ॲक्टिव्हिटी नंबर सेकंडला वळतोय. यामध्ये सुद्धा 3 सब क्वेश्चन्स विचारलेले आहेत. पहिला सब क्वेश्चन, फॉलोइंग आर द ॲक्टिव्हिटीज ऑफ द पोएट रिलेटेड टू हिज जर्नी ऑन द रोड. डिवाइड देम इंटू 2 पार्ट्स ॲज ॲक्टिव्हिटीज द पोएट विल प्रॅक्टिस अँड ॲक्टिव्हिटीज ही विल नॉट प्रॅक्टिस. प्रश्न असा आहे की पोएट हा त्या रोडवरून जर्नी करत असताना काही ॲक्टिव्हिटीज करत आहेत. आता या ॲक्टिव्हिटीज तुम्हाला 2 भागामध्ये विभागणी करायची आहे, त्याला डिव्हाइड करायचं आहे. त्यामध्ये पहिला भाग असेल ॲक्टिव्हिटीज द पोएट विल प्रॅक्टिस.
जे ॲक्टिव्हिटीज पोएट हा त्याच्या जर्नीमध्ये करत आहे किंवा करणार आहे, आणि ॲक्टिव्हिटीज ही विल नॉट प्रॅक्टिस, आणि अशा ॲक्टिव्हिटीज जो जर्नीमध्ये तो करणार नसेल. त्यामध्ये 8 ॲक्टिव्हिटीज दिलेल्या आहेत. फर्स्ट दॅट इज ए, वॉकिंग अलॉंग द रोड दो ही डज नॉट नो व्हेअर इट रिचेस. त्या रोडवरून जाताना की त्याला माहीतच नाही तो रोड कुठे जाणार आहे. सेकंड, कंप्लेनिंग अबाउट द डिस्कम्फर्ट्स ड्युरिंग द जर्नी. प्रवास करत असताना डिस्कम्फर्टच्या तक्रारी तो करतो. सी, पोस्टपॉनिंग द जर्नी. प्रवास हा तो पुढे पोस्टपॉन करतो, लांबवतो. डी, प्रेइंग फॉर गुड फॉर्च्यून. चांगल्या नशिबाची तो प्रार्थना करतो. ई, कॅरिंग द फॉन्ड मेमरीज ऑफ द गुड पीपल. चांगल्या लोकांच्या तो आठवणी काढत असतो, स्मृती सोबत घेऊन जात असतो. एफ, क्रिएटिंग कॉन्टॅक्ट्स विथ फेमस अँड इन्फ्लुएन्शियल पीपल. प्रसिद्ध व प्रभावी अशा लोकांशी तो कॉन्टॅक्ट्स क्रिएट करतो. जी, स्ट्रायविंग टू अचीव हाय अँड ब्राईट सक्सेस. उच्च व ब्राईट असं सक्सेससाठी तो स्ट्राईव्ह करतो, मिळवण्यासाठी प्रयत्न करतो. लास्ट, रिफ्लेक्टिंग अँड डेव्हलपिंग हिज ओन सेल्फ. स्वतःचा सेल्फ हा विकसित करणे व ते दाखवणे किंवा प्रवर्तित करणे. मित्रांनो, आपण ही पोएम अभ्यासलेली आहे. यामध्ये आपल्याला 2 भाग करायचे आहेत. पहिल्या भागामध्ये त्या पोएटने ज्या गोष्टी केलेल्या आहेत त्या लिहायच्या आहेत, आणि दुसऱ्या भागामध्ये ज्या गोष्टी दिलेल्याच नाहीत किंवा त्याने केलेल्याच नाहीत त्या गोष्टींची यादी आपल्याला करायची आहे. आपण इथे एक ऑलरेडी यादी केलेली आहे, ती आपण बघूया. ॲक्टिव्हिटीज द पोएट विल प्रॅक्टिस. जे ॲक्टिव्हिटीज तो पोएट करणार. पहिली, वॉकिंग अलॉंग द रोड दो ही डज नॉट व्हेअर इट रिचेस. सेकंड, कॅरिंग द फॉन्ड मेमरीज ऑफ द गुड पीपल. अँड थर्ड, रिफ्लेक्टिंग अँड डेव्हलपिंग हिज ओन सेल्फ. या तिघही गोष्टी पोएट या पोएममध्ये करत आहे. आता आपण ॲक्टिव्हिटीज द पोएट विल नॉट प्रॅक्टिस हे बघूया. यामध्ये पहिली ॲक्टिव्हिटी, कंप्लेनिंग अबाउट द डिस्कम्फर्ट्स ड्युरिंग द जर्नी. सेकंड, पोस्टपोनिंग द जर्नी. थर्ड, प्रेइंग फॉर गुड फॉर्च्यून. फोर्थ, creating contacts with famous and influential people. And last, striving to achieve high and bright success. Activity second question, write down the traits the poet exhibit through following lines. One is done for you. खाली काही वाक्य दिले आहे, त्यावरून तुम्हाला एक योग्य तो शब्द लिहायचा आहे. एक वाक्य तुम्हाला तयार करून दिलेलं आहे. ए, henceforth I ask for no good fortune. I myself am good fortune. या वाक्यासाठी सेल्फ कॉन्फिडन्स, आत्मविश्वास हा योग्य शब्द तिथे दिलेला आहे. आता उरलेले 4 आपल्याला तयार करायची आहेत. इथं काही वाक्य दिलेली आहे. पहिला प्रश्न आपल्याला सोडून दिलेला आहे पुस्तकात. आता आपण सेकंड बघू. henceforth I whimper no more, postpone no more, need nothing. या वाक्यावरून आपल्याला सेल्फ डिपेंडंट अँड ॲक्टिव्ह नेचर हे 2 क्वालिटीज दिसत आहे. स्वावलंबन आणि ॲक्टिव्ह नेचर. कोणत्याही प्रकारची तक्रार न करता तो काय करतो आहे, पुढे जात आहे. कोणत्याही गोष्टी त्याला गरज नाही आहे. थर्ड, आय डू नॉट वॉन्ट द कन्स्टलेशन्स एनी नियरर. मला कोणत्याही कन्स्टलेशन्स, वेल्थ किंवा प्रेस्टिजची गरज नाही. इथं एक्सपेक्टेशनलेस ॲटिट्यूड दिसतो आहे, म्हणजे कोणतीही अपेक्षा न ठेवण्याचा दृष्टिकोन दिसत आहे. फोर्थ, आय स्वेअर इट इज इम्पॉसिबल फॉर मी टू गेट रीड ऑफ देम. तो म्हणतो आहे की त्यांना सोडून देणं माझ्यासाठी अशक्य आहे. इथं फिलिंग ऑफ अफेक्शन, आस्थेची भावना दिसून येत आहे, प्रेमाची भावना दिसून येत आहे. लास्ट, आय एम फिल्ड विथ देम अँड आय विल फिल देम इन रिटर्न. मी त्यांच्याबरोबर समृद्ध झालो आणि त्या बदल्यात मी त्यांनासुद्धा फील करणार. इथं फिलिंग ऑफ ग्रॅटिट्यूड, कृतज्ञतेची भावना आपल्याला दिसून येत आहे. हेल्दी फ्री द वर्ल्ड बिफोर मी, एक्सप्रेस युअर व्ह्यूज रिगार्डिंग द अबव लाईन. हेल्दी फ्री द वर्ल्ड बिफोर मी या वाक्याबद्दल तुमचे मत व्यक्त करा.
आपण इथं एक उत्तर तयार केलेलं आहे. Answer. The poet says that he is light-hearted while leading the path. He is a very positive as he looks the world healthy and free. It means his attitude regarding to the world or society is with a full of positivity and open-minded. The world is free for him. He has freedom to do anything. इथं कवी म्हणतो की त्याची पायवाट चालत असताना त्याचं मन जे आहे ते लाईट हार्टेड आहे. त्याचबरोबर तो या जगाला एका सकारात्मक ऊर्जेने बघत आहे. म्हणून तो म्हणतो की वर्ल्ड जे आहे ते कसं आहे, हेल्दी आणि फ्री आहे. याचाच अर्थ त्याचा सोसायटी आणि जगाबद्दलचा दृष्टिकोन जो आहे तो कसा आहे, फुल ऑफ पॉझिटिव्ह, सकारात्मक आणि ओपन माइंडेड आणि मुक्त आहे. त्याचबरोबर हे जग त्याच्यासाठी मुक्त आहे, फ्री आहे आणि त्याच्याजवळ स्वातंत्र्य असल्याने, फ्रीडम असल्याने तो काहीही करू शकतो. आता आपण ॲक्टिव्हिटी नंबर 3ला वळत आहोत. द पोएट हॅज यूज मेनी डिस्क्रायबिंग वर्ड्स सच ॲज हेल्दी इन दिस पोएम. मेक अ लिस्ट अँड क्लासिफाय देम ॲज. कवीने इथे वेगवेगळे वर्ड्स यूज केलेले आहेत, जसं हेल्दी. त्याचप्रमाणे तुम्हाला काही शब्द क्लासिफाय करून त्याची यादी करायची आहे. खाली 3 शब्द दिलेले आहेत. ए फॉर द वर्ल्ड, या शब्दासाठी तुम्हाला काय जे शब्द आले असतील पोएममध्ये ते लिहायचे आहेत. बी फॉर हिमसेल्फ, त्या पोएटबद्दल काय जे शब्द दिलेले आहेत ते लिहायचे आहेत. सी फॉर द रोड, रोडसाठी जे शब्द आलेले आहेत ते तुम्हाला लिहायचे आहेत. आपण इथे ऑलरेडी काही शब्द काढून ठेवलेले आहेत. ए फॉर द वर्ल्डसाठी एक शब्द आलेला आहे फ्री. फॉर हिमसेल्फसाठी लाईट हार्टेड, स्ट्रॉंग अँड कंटेंट हे शब्द आले आहेत. आणि शेवटी फॉर द रोडसाठी ओपन, लॉंग ब्राऊन असे शब्द वापरलेले आहेत. आता आपण पुढच्या प्रश्नाला वळतो आहे. ॲक्टिव्हिटी नंबर 4. मित्रांनो, ॲक्टिव्हिटी 4मध्ये पॅराडॉक्सबद्दल वर्णन दिलेलं आहे, ते आपण वाचू. रीड द एक्सप्रेशन ओल्ड डिलिशियस बर्डन्स. ओल्ड डिलिशियस बर्डनबद्दलचं एक्सप्रेशन तुम्हाला वाचायचं आहे. अ बर्डन कॅनॉट बी डिलिशियस. एखादं ओझं हे डिलिशियस, गोड होऊ शकत नाही. द पोएट हॅज यूज दिस कॉम्बिनेशन ऑफ वर्ड्स टू एक्सप्रेस दॅट ही हॅज मेनी स्वीट मेमरीज ऑफ द पीपल अँड प्लेसेस विच ही वूड लाईक टू रिमेंबर फॉर एव्हर. परंतु पोएट या कॉम्बिनेशनला एकत्र करून लोकांच्या गोड स्मृती व जागा यासाठी तो वापरत आहे. The poet has used seemingly contradictory expressions to convey the meaning that his heart is full of sweet memories of good and kind people. कवी हा परस्पर विरोधी एक्सप्रेशन वापरून त्याच्या स्वीट मेमरीज, त्या लोकांबद्दलच्या गोड आठवणी ह्या व्यक्त करत आहे. Though he wants to be free from any type of attachment, he wants to cherish these sweet memories in his heart forever. जरी त्याला या अटॅचमेंट, बंधनातून, सर्व प्रकारच्या बंधनातून मुक्त व्हायचं असलं तरी त्याला या स्वीट मेमरीज कायमस्वरूपी त्याच्या मनामध्ये चेरिश करून ठेवायचं आहे, जतन करून ठेवायचं आहे. चेरिश म्हणजे जतन करणे. द एक्सप्रेशन कंटेन्स ऑपोजिट आयडियाज दॅट मेक इट सीम ॲब्सर्ड ऑर अनलाइकली अल्दो इट मे बी ट्रू. दिस इज कॉल्ड पॅराडॉक्स. ह्या अपोजिट आयडियाज या वाक्यामध्ये वापरलेल्या आहेत आणि त्या ट्रूथ एक्सप्लेन करण्यासाठी वापरल्या आहेत, म्हणून याला पॅराडॉक्स असे म्हणतात. आपण फिगर्स ऑफ स्पीच या व्हिडिओमध्ये पॅराडॉक्स म्हणजे काय हे बघितलेलं आहे. आता त्यामधील दुसरा भाग. द रोड इन द पोएम डज नॉट मीन ओनली द रोड टू ट्रॅव्हल. या पोएममधील रोड म्हणजे प्रवास करण्यासाठीचा रोड नव्हे. द पोएट वॉन्ट्स टू सजेस्ट द रोड ऑफ लाईफ. हा जीवनाचा रोड आहे, रस्ता आहे. एक्सप्लेन द मेटॅफर विथ द हेल्प ऑफ द पोएम. यामध्ये जो मेटॅफर वापरलेला आहे तो तुम्हाला एक्सप्लेन करून दाखवायचा आहे. इथं आपण एक उदाहरण घेतलेलं आहे मेटॅफरचं. द लॉंग ब्राऊन पाथ बिफोर मी लिडिंग वेअर एव्हर आय चूज. इथं लॉंग ब्राऊन पाथला पिरियड ऑफ लाईफला कम्पेअर केलेलं आहे. म्हणजे काय, पाथ म्हणजे पायवाट, म्हणजे कशाची पायवाट, जीवनाची पायवाट, म्हणून इथं मेटॅफर येत आहे. आता ॲक्टिव्हिटी 4मधील तिसरा भाग फ्री वर्सची माहिती इथं दिलेली आहे. फ्री वर्स इज ए पोएट्री दॅट डज नॉट राईम ऑर हॅव अ रेग्युलर रिदम. द फीचर्स ऑफ फ्री वर्स आर. इथं
फ्री वर्सची काही फीचर्स दिलेली आहेत. याला मुक्त छंद असं सुद्धा म्हणतो, मुक्त काव्यसुद्धा म्हणतो. इट इज अ लिटररी डिव्हाइस दॅट इज फ्री फ्रॉम लिमिटेशन्स ऑफ रेग्युलर मीटर. हे एक लिटररी डिव्हाइस आहे की ज्यामध्ये रेग्युलर मीटर जे पोएममध्ये वापरले जातात त्याच्या मर्यादा नसतात. ऑर रिदम डज नॉट राईम विथ फिक्स्ड फॉर्म. यामध्ये रिदमसुद्धा नसते, त्याचबरोबर रायमिंग वर्डसुद्धा नसतात. अँड स्टील इट प्रोव्हाइड्स अँड आर्टिस्टिक एक्सप्रेशन. यातून आर्टिस्टिक एक्सप्रेशन येत असते. इन दिस वे द पोएट कॅन गिव्ह हिज ओन शेप टू अ पोएम ॲज ही डिझायर्स अँड कॅन यूज व्हेरियस पोएटिक डिव्हाइसेस टू क्रिएट द इफेक्ट ऑफ ही कन्सिडर्स सुटेबल फॉर द पीस. कवीला यामध्ये स्वातंत्र्य असते की तो त्याच्या इच्छेनुसार त्याचे पोएटिक डिव्हाइस वापरू शकतो. त्याच्या पोएमला कसाही तो शेप देऊ शकतो. रायमिंग वर्ड्स आलेच पाहिजे, रिदम आलाच पाहिजे, हे महत्त्वाचं नाही. आपण कविता शिकताना म्हटलेलं आहे फ्री वर्समध्ये फक्त थीम महत्त्वाची आहे, विषय किंवा आशय महत्त्वाचा असतो. नेक्स्ट, ॲज फ्री वर्स गिव्ज ग्रेटर फ्रीडम फॉर चूजिंग वर्ड्स अँड कन्व्हेईंग देअर मिनिंग्स टू रीडर्स. फ्री वर्समध्ये कोणताही शब्द किंवा मिनिंग तयार करण्यासाठी, वाचकांसाठी मिनिंग तयार करण्यासाठी कवीला स्वातंत्र्य असते. इट इज फ्री फ्रॉम आर्टिफिशियलिटी ऑफ ए टिपिकल पोएटिक एक्सप्रेशन. ते टिपिकल पोएटिक एक्सप्रेशनच्या कृत्रिमतेपासून फ्री असते. धिस टेक्निक इज कॉमनली यूज इन मॉडर्न पोएट्री. आधुनिक कवितेमध्ये ही टेक्निक जी फ्री वर्स आहे ते वापरली जात असते. आता यातील ॲक्टिव्हिटी नंबर 4. देअर आर सर्टन वर्ड्स दॅट आर रिपीटेड इन द पोएम, फॉर एक्झाम्पल नो मोर. लाईन नंबर 7. फाइंड आउट अदर सिमिलर एक्सप्रेशन्स. एक्सप्लेन द इफेक्ट दे हॅव क्रिएटेड इन द पोएम. मित्रांनो, नो मोर सारखे काही शब्द हे पुन्हा पुन्हा वापरलेले आहे, म्हणजे काय रिपिटेशनचे एक्झाम्पल्स आहेत. त्याचप्रमाणे तुम्हाला या पोएममध्ये इतर असे पुन्हा पुन्हा आलेले शब्द काढून लिहायचे आहेत. आपण इथं काही शब्द काढून लिहिलेले आहेत. आपल्याला रिपीटेडली यूज्ड वर्ड्स लिहायचे आहे. लाईन नंबर 4मध्ये बघा, हेन्सपोथ आय आस नॉट गुड फॉर्च्यून, आय माय सेल्फ एम गुड फॉर्च्यून. इथं गुड फॉर्च्यून हा शब्द पुन्हा पुन्हा लिहिलेला आहे. आणि लाईन नंबर 13 बघा, आय कॅरी देम मेन अँड विमेन, आय कॅरी देम विथ मी व्हेर एव्हर आय गो. इथं कॅरी देम हे शब्द पुन्हा पुन्हा वापरलेले आहे. नेक्स्ट, द यूज ऑफ पर्सनल प्रोनाऊन आय इज एव्हिडंट अँड प्रॉमिनंट इन दिस पोएम. गिव्ह रिझन्स. इथं आय हा प्रोनाऊन स्पष्टपणे आणि प्रामुख्याने वापरलेला आहे, कवितेत वापरलेला आहे. त्याचं कारण द्या. आता इथं पोएममध्ये आय काय वापरलेलं आहे आपण याचं उत्तर केलेलं आहे. इट अपील्स टू द सेल्फ. हे सेल्फ स्वतःला अपील करते. जर आपण वाचली ही पोएम तर असं वाटते की आपणच यामध्ये आहोत की काय, म्हणून ते आपल्याला अपील करते. द रीडर शूड अंडरस्टँड द इम्पॉर्टन्स ऑफ फ्रीडम अँड ऑप्टिमिझम इन लाईफ. वाचकांनी स्वातंत्र्य आणि आशावादी दृष्टिकोन जीवनामध्ये अवगत केला पाहिजे, त्याचं महत्त्व समजून घेतलं पाहिजे. द रीडर शूड ॲज्युम द सेंट्रल थीम फॉर हिज ऑर हर लाईफ. आणि रीडरने स्वतःला त्या सेंट्रल थीममध्ये स्वतःची लाईफ डील करायला पाहिजे, गृहीत धरायला पाहिजे. कारण पॉझिटिव्हिटी या पोएममध्ये आहे, ती रीडरने वाचल्यानंतर त्याच्या लाईफमध्ये अप्लाय करायला पाहिजे. हेन्स द पर्सनल प्रोनाऊन आय इज यूज टू अप्लाय फॉर वन सेल्फ. म्हणून एखाद्याला ते अपील व्हावं यासाठी आय हा प्रोनाऊन, पर्सनल प्रोनाऊन वापरलेला आहे. आता नेक्स्ट ॲक्टिव्हिटी नंबर 5, शेवटचा प्रश्न. विथ द हेल्प ऑफ द फॉलोइंग पॉईंट्स राईट अ पोएटिक ॲप्रिसिएशन ऑफ द पोएम सॉन्ग ऑफ द ओपन रोड. मित्रांनो, हा प्रश्न इयत्ता 12वीच्या बोर्डच्या क्वेश्चन पेपरमध्ये कंपल्सरी प्रश्न आहे. पोएटिक ॲप्रिसिएशन हा नवीन भाग आहे, आज आपण तो बघणार आहोत. यामध्ये तुम्हाला पॉईंट्स दिले जातील आणि ते पॉईंट्स तुम्हाला एक्सप्लेन करायचे असतात. इथं काही पॉईंट्स दिलेले आहेत. अबाउट द पोएम ऑर पोएट अँड द टायटल. सेकंड, द थीम. थर्ड, पोएटिक स्टाईल. नेक्स्ट, द लँग्वेज ऑर पोएटिक डिव्हाइसेस यूज्ड इन द पोएम. नेक्स्ट, स्पेशल फीचर्स. नेक्स्ट, मॅसेज, व्हॅल्यूज, मॉरल्स इन द पोएम. अँड लास्ट, युअर ओपिनियन अबाउट द पोएम. असे वेगवेगळे पॉईंट्स तुम्हाला एक्सप्लेन करायचे असतात. आपण आता एक एक पॉईंट एक्सप्लेन करून बघूया. पहिला पॉईंट, अबाउट द पोएम ऑर पोएट.
Song of the Open Road is written by an American poet, Walt Whitman. This poem shows the roots of democracy. ह्यामध्ये पोएम आणि पोएट दोघांची एक एक वाक्यामध्ये इन्फॉर्मेशन दिलेली आहे. सेकंड, द थीम म्हणजे त्या पोएमचा आशय किंवा विषय. द थीम ऑफ द पोएम इज फ्रीडम, सेल्फ डिपेंडंट. या पोएमचा विषय हा स्वातंत्र्य व स्वावलंबन हा आहे. थर्ड, पोएटिक स्टाईल. फ्री वर्स इज यूज विदाउट रायमिंग वर्ड्स और रिदम. इथं रायमिंग वर्ड्स व रिदमचा वापर न करता पोएम लिहिली गेलेली आहे. पुढचा पॉईंट, द लँग्वेज ऑर पोएटिक डिव्हायसेस. या पोएममध्ये भाषा कशी वापरली गेलेली आहे आणि पोएटिक डिव्हायसेस कोणकोणते वापरले त्याची आपण माहिती घेऊया. द सिम्पल अँड अपीलिंग लँग्वेज इज यूज. अतिशय सोपी आणि अपील करणारी भाषा वापरलेली आहे. व्हेरियस पोएटिक डिव्हायसेस लाईक मेटॅफर, रिपिटेशन, ॲलिटरेशन, ऑक्झिमोरॉन एक्सेट्रा आर यूज. आणि मेटॅफर, रिपिटेशन, ॲलिटरेशन, ऑक्झिमोरॉनसारखे पोएटिक डिव्हायसेस म्हणजेच फिगर्स ऑफ स्पीच इथे वापरले गेलेले आहे. तुम्हाला अशा प्रकारचे पॉईंट्स एक्सप्लेन करायचे असतात. पाचवा, स्पेशल फीचर्स. या पोएमचं महत्त्वाचे काही जे फीचर्स असतील ते तुम्हाला लिहायचे. मोटिवेशनल अँड एन्करेजिंग वर्ड्स हॅव बीन यूज. प्रेरणादायी व एन्करेजिंग वर्ड्स या पोएममध्ये वापरले गेलेले आहे. यामध्ये व्हेरिएशन येऊ शकते. तुम्हाला वाटेल ते शब्द तुम्ही इथं यूज करू शकता. फक्त ते रिलेवंट आणि प्रॉपर असलं पाहिजे. नेक्स्ट पॉईंट, मेसेज. या पोएमचा मेसेज काय दिला आहे? वी शुड लिव्ह लाईफ विथ अ फ्री माइंड. आपण मुक्त मनाने जगलं पाहिजे. वी शुड नॉट डिपेंड ऑन गुड फॉर्च्यून अँड बी सेल्फ डिपेंडंट. आपण गुड फॉर्च्यून सुदैवावर न जगता किंवा त्यावर अवलंबून न राहता स्वावलंबी बनलं पाहिजे. डोंट फॉरगेट द पीपल हू फुलफिल्ड युअर लाईफ इन द पास्ट. ज्यांनी तुम्हाला भूतकाळात समृद्ध केलं आहे त्या लोकांना विसरू नये. आणि शेवटचा पॉईंट, सातवा पॉईंट, युअर ओपिनियन म्हणजे तुमचं त्या पोएमबद्दलचं स्वतःचं ओपिनियन. द पोएम टीचेस अ लेसन टू लीड अवर लाईफ विथ अवर ओन डिसिजन. वी मस्ट हॅव प्रिफर्ड टू अवर फ्रीडम इन अवर लाईफ. या पोएममध्ये आपल्याला स्वतः डिसिजन घेण्यासाठी शिकवलं जात आहे. त्याचबरोबर आपण आपल्या आयुष्यात स्वातंत्र्याला सर्वप्रथम प्राधान्य दिलंच पाहिजे असं म्हटलेलं आहे. मित्रांनो, हे पॉईंट्स व्यवस्थित वाचून घ्या. कसल्या प्रकारे ते एक्सप्लेन केले ते बघून घ्या व त्या पद्धतीने लिहिण्याची प्रॅक्टिस करा. मित्रांनो, आपण आता इथेच थांबूया. आता भेटूया नवीन टॉपिकसह. तोपर्यंत धन्यवाद.